नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघू शकत असाल, आपण बघतोय काय कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स किंवा घटना दुरुस्ती हा जो टॉपिक आहे पॉलिटीच्या दृष्टीनं महत्त्वाचा, तो टॉपिक आता आपण शिकणार आहे. भारतीय संविधानाबद्दल अनेक साऱ्या लोकांनी अनेक साऱ्या टीका केल्या, पण त्या टीकांच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही संविधानाचा अभ्यास केला तर तुम्हाला जगातील एकमेवाद्वितीय संविधान दिसतंय की जे अजून चिरस्थायी आहे, चिरंजीवी संविधान आहे. काही देश आहे जे वर्षागणित किंवा 5-6 वर्षानंतर त्यांचं संविधान बदलतात, कारण की त्यांच्यात तो द्रष्टेपणा नसतो, ते पुढचं व्हिजन नसतं, दूरदृष्टी नसते की पुढे आपल्या देशाच्या डिमांड काय होणार आहे. पण भारतीय संविधान असं आहे की जे लागू झाल्यापासून आजही तुम्हाला 75 वर्षापासून चिरंजीवी दिसतोय. आणि अशा प्रकारचं एकमेवाद्वितीय संविधान, ज्या संविधान निर्मितीत सर्वात मोठा वाटा होता तो म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीमध्ये जरी 7 सदस्य होतील तर त्यापैकी एका सदस्याने काय केला होता, राजीनामा दिला होता. 2 सदस्य संस्थानिकाच्या कामामध्ये बिझी होते, एक आजारी होता आणि 2 सदस्य हे विदेशात निघून गेले होते. अशा प्रकारे असताना बाबासाहेबांनी ऑलमोस्ट प्रचंड मेहनत करून आपल्या संविधानाचा मसुदा तयार केला. मसुद्यासाठी त्यांनी 60 देशांच्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास केला आणि भारताला ज्या गोष्टी सुटेबल आहेत त्या सुटेबल गोष्टी वेचून अथक परिश्रमाअंती बाबासाहेबांनी काय केलं, संविधान. बाबासाहेब आपले एक मित्राला पत्र लिहितात. त्या पत्रामध्ये लिहितात की 5 दिवस झाले मला झोप आली नाही, माझ्या मज्जारज्जूमध्ये इतका त्रास होतोय की मला आता खूप डाऊन वाटतंय. आणि बाबासाहेबांची प्रकृती फार खालावली होती, ती म्हणजे संविधान सभेच्या कामानंतर. बाबासाहेब 18 ते 20 तास हे डेली काम करून भारताचं संविधान तयार केलं. अशा महामानवाची उद्या जयंती. या महामानवाला आपण सर्वांनी एक त्रिवार अभिवादन करूया आणि त्या महामानवाचे विचार हे जातीय धर्मीय या गोष्टीच्या पलीकडे जाऊन की ते व्यक्तिमत्व ॲक्च्युली काय होतं हे समजून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया. तर म्हणतात ना की जे सोशल रिफॉर्मर असतात, समाज सुधारक असतात, त्यानंतर समाजात बदल घडवू इच्छिणारे जे व्यक्ती असतात महामानव, ते जाती किंवा धर्माचे नसतात, तर तुमचे आमचे सर्वांचे असतात. आपल्या देशाचं भूषण आहे की आपल्या देशाला असं एक महान व्यक्तिमत्व लाभलं. बाबासाहेब हे फार वेगळी पर्सनॅलिटी होती. दाखवण्याच्या दृष्टीनं ती वेगळी दाखवल्या जाते, जी समाजात पेरल्या गेली. आणि बाबासाहेब ॲक्च्युअलमध्ये काय पर्सनॅलिटी होते, कधीतरी बाबासाहेब वाचा. बाबासाहेब ऐकण्यापेक्षा बाबासाहेब वाचा. बाबासाहेबांचे अनेक सारे संदर्भ ग्रंथ आहेत. त्या संदर्भ ग्रंथामध्ये तुम्ही मला एक मिस्टेक दाखवा, नको, होणारच नाही. पुस्तकांचं इतकं प्रचंड प्रेम बाबासाहेबांना की बाबासाहेबांनी सांगितलं, जर माझ्या घरात चोर शिरला आणि त्याने माझ्या घरातल्या कितीही महागड्या वस्तूंना चोरलं तर मी त्यांना काहीच म्हणणार नाही, पण जर माझ्या पुस्तकांना हात लावला तर मी गोळ्या घातल्याशिवाय राहणार नाही. असे होते बाबासाहेब. बाबासाहेब कधी वाचा. आज उद्या या महामानवाची जयंती आहे. या जयंतीमध्ये त्यांच्या विचाराचा वारसा आपण टिकवण्याचा संकल्प करू. आज मी असंच एक आवरत असताना मला एक बुक मिळालं, ते आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात. माईसाहेबांनी लिहिलं आहे. डॉक्टर सविता कबीर ज्यांना तुम्ही म्हणताय, बाबासाहेबांच्या दुसऱ्या सहचारिणी. यामध्ये बाबासाहेबांची जी ओरिजिनल कंडिशन आहे ती सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे. माईसाहेब लिहितात की एक वेळ असा होता की बाबासाहेबांच्या खिशात फक्त 300 रुपये, खात्यात 300 रुपये होते. म्हणजे जो व्यक्ती ज्याला सगळ्या जगात डिमांड होती, कोण्याही देशात जाऊन आपला काय करू शकत होते, आपल्याला स्टेबल करू शकत होते. त्या ठिकाणी करोडो अब्ज रुपये कमवू शकले असते. त्यांनी एका शोषित वंचित बहुजनांसाठी कार्य केलं. बाबासाहेबांच्या मुळेच आज सगळ्या गोष्टी आहेत. मराठ्यांना आरक्षण असावं असं सर्वप्रथम उद्गार करणारे बाबासाहेब होते. बाबासाहेब हे कोणत्या जाती धर्माचे नसून बाबासाहेब सर्वांचे होते. कधी बाबासाहेबांचा विचाराचा वारसा वाचा, म्हणजे तुम्हाला एका कल्पनेच्या पलीकडचे व्यक्तिमत्व बाबासाहेब तुम्हाला दिसतील. आणि या अशा थोर महामानवानं भारताचं संविधान निर्माण केलं आहे. आपल्यासाठी एक फार मोठी गोष्ट आहे की आपलं संविधान अशा प्रकारे निर्माण करण्यात आलं की ह्या संविधानाला आज जगात कोणतंही तोड नाही आहे. हां, सविस्तर तपशीलवार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच्याही व्यतिरिक्त आहे. तर चला आता आपल्या टॉपिककडे येऊ. इथे आणखी छोट्या गोष्टीवर आपण बोलूच. सर्वप्रथम सांगतो, संपूर्ण राज्यव्यवस्था इंडियन पॉलिटी हा कोर्स आपल्या इथे अवेलेबल आहे. ॲपवर तुम्हाला सहज मिळून जाईल. नीती अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम जयंतीनिमित्त आपण काय करतोय, संपूर्ण बॅचेसवर 20% ऑफ घेऊन आलो आहे.
ज्यासाठी तुम्हाला एक कोड अप्लाय करायचा आहे APR म्हणजे एप्रिल, APR 14 असा कोड अप्लाय करून तुम्ही बॅचेस परचेस करू शकता. ठीक आहे, चालेल. चला आता मुद्द्यावर येऊया आपण. थोडा आवाज जर कमी येत असेल, कदाचित माझा थोडा आवाज कमी येत असेल ना, तर थोडं ना मॅनेज करा, हेडसेट वगैरे असे वापरा कुठेतरी. ठीक आहे, कारण काय होतं बऱ्याचदा काय असतं टेक्निकल ग्लिचेस वगैरे राहतात ना, त्यामुळे आवाज थोडा डाऊन येतो. पण मोस्टली आपण हेडफोन लावूनच लेक्चर करतो ना, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे ऐकू येईलच. ठीक आहे, चला आता मुद्दा शिकतोय आपण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट, दॅट इज घटना दुरुस्ती. आता एक लक्षात घ्या, घटना दुरुस्ती शिकण्याच्या आधी तुम्हाला मी दोन कन्सेप्ट समजून सांगतोय. एक सांगतोय घटनेत बदल, घटनेत बदल किंवा घटनेत दुरुस्ती, आणि दुसरा मुद्दा सांगतोय ज्याला म्हणतात घटना दुरुस्ती. आता दोन्ही शब्द तुम्हाला समान समान वाटतील, पण दोन्ही शब्द समान नाहीत. का नाहीत त्याचं कारण समजून घ्या. पहिली गोष्ट तर याचा इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलंय तर हे काय आहे, चेंजेस इन, ठीक आहे, चेंजेस इन कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन. आणि सेकंड वन ते म्हणजे घटना दुरुस्ती, याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट, कळालं, ज्यालाच आपण CAA असं म्हणतोय. मग सर या दोनमध्ये काय फरक आहे? पर्यायी शब्द आहेत का एकमेकाला समानार्थी आहेत का? तर उत्तर आहे नाही, एकमेकांना पर्यायी शब्द नाही. बघा, आपल्या घटनेत जर बदल करायचा असेल तुम्हाला तर तुमच्याकडे खूप सारे पर्याय असतात. नंबर एक, आपण काय करू शकतो, आता बघा तुम्हाला समजा नवीन राज्यांची निर्मिती करायची आहे. ठीक आहे, तुम्ही काय करताय, तुम्ही एकतर नवीन राज्याची निर्मिती करताय, किंवा तुम्ही काय करताय, एखाद्या ठिकाणी एखाद्या मंत्र्यांचा किंवा खासदारांचा आमदारांचा पगार वाढवताय. ठीक आहे, किंवा भारताच्या नागरिकत्वामध्ये सुधारणा करताय. तर यासाठी घटना दुरुस्ती करायची गरज नसते. यासाठी तुम्ही साधा कायदा जरी केला ना तरी साध्या कायद्यानं बदल होतो, आणि साधा कायदा हा साध्या बहुमतानं केलेला असतो. झालं, म्हणजे घटना दुरुस्ती न करता सुद्धा आपण बरेच सारे बदल करू शकतो. जसं नवीन राज्य निर्माण करणे, मतदारसंघांचं परिसीमन करणे, ठीक आहे, मंत्र्यांचा पगार वाढवणे, कळालं का. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश असतात त्यांची संख्या वाढवणे. सो असे बदल करू शकतो. नंबर 2, बराच सारा भाग असा असतो ज्याच्यामध्ये बदल जर करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टच करावं लागतं, म्हणजे घटना दुरुस्तीच करावी लागते. आणि घटना दुरुस्ती ही विशेष बहुमताने असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर तिसरं सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याचदा काय होतं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्या आदेशाने सुद्धा घटनेत बदल होतात. जसं की आपल्या संविधानात एक आर्टिकल आहे होतं 35A, आणि हे 35A होतं ते म्हणजे जम्मू काश्मीरच्या संदर्भात विशेष नागरिकत्वाच्या तरतुदी. यासाठी घटना दुरुस्ती वगैरे केली नव्हती आपण. तर आपण काय केलं होतं, त्या ठिकाणी घटना दुरुस्ती न करता त्या ठिकाणी राष्ट्रपतींचा आदेश काढला होता, आणि राष्ट्रपतींच्या आदेशाने त्या गोष्टी झालेल्या होत्या. आणि चौथं म्हणजे न्यायालयाचा आदेश. आता तुम्हाला वाटत असेल सर न्यायालयाच्या आदेशाने घटनेत बदल कसा होतो, तर त्याचं कारण सांगतोय की बघा, आपण न्यायालयाने अलीकडे 97वी घटना दुरुस्तीचा बराच सारा भाग रद्द केला आदेशाद्वारे, झालं ना, ते कलम निघून गेले. किंवा मग तुम्हाला माहिती आहे 99वी घटना दुरुस्ती झाली होती. ठीक आहे, न्यायिक नियुक्ती प्राधिकरणाच्या संदर्भात ती रद्द केली. म्हणजे न्यायालय एखादा चॅप्टरच रद्द करू शकते, कळालं का. सो असे बदल होऊ शकतात. ठीक आहे सर, आम्हाला कळालं. मग आता हे घटना दुरुस्ती म्हणजे काय असते, तर घटना दुरुस्ती म्हणजे आपल्या संविधानातील भाग 20, आपल्या संविधानातील भाग 20, ठीक आहे, आर्टिकल 368 नुसार, बघा आपल्या संविधानातील भाग 20 आर्टिकल 368 नुसार, ठीक आहे, विशेष बहुमताने, कोणत्या बहुमताने, विशेष बहुमताने, ठीक आहे, संविधानात केलेला बदल होय. झाले. मग जर तुम्हाला घटना दुरुस्ती विचारली तर काय सांगायचं की सर घटना दुरुस्ती म्हणजे की 368 नुसार संविधानात केलेला बदल होय. आणि घटनेत दुरुस्ती म्हणजे त्याचे 4 मार्ग आहेत जे मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितले. कळालं का. ह्या दोन गोष्टी तुम्हाला बायफरगेट झाल्या का, काय फरक आहे तर. म्हणून ना घटना दुरुस्ती आणि घटनेत दुरुस्ती ह्या दोन वेगवेगळ्या टर्म तुम्हाला आढळून येतात. आता एक्झॅक्टली प्रश्न हा आहे की सर घटना दुरुस्ती नेमकी करतात का बरं, म्हणजे काय रिझन असतं घटना दुरुस्ती करण्याचं. स्क्रीनशॉट करून घ्यायचे. ठीक आहे. मग घटनेत दुरुस्ती करण्याचे नेमके पर्पज काय आहेत तर बघा, नंबर 1 सर्वात पहिले की
घटनादुरुस्ती म्हणजे नेमकं काय? घटनादुरुस्ती म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट? तर सर्वात पहिले तुम्ही सांगायचं की जेव्हा, ठीक आहे, जेव्हा भाग 20 आर्टिकल 368 नुसार कोणाच्या बहुमताने? संसदेच्या बहुमताने. बघा मी एक एक मुद्दा सांगतोय बरं. जेव्हा भाग 20 आर्टिकल 368 नुसार आणि संसदेच्या बहुमताने. का बरं सर संसदच का? तर भारतात राज्यांना घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. जर राज्यांना घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार जर संविधानकर्त्यांनी दिला असता तर प्रत्येक राज्यानं 50 दर वर्षाला 50 घटनादुरुस्त्या केल्या असत्या. 28 राज्यांना 50. मग तुम्ही विचार करा. सो संसदेच्या कोणत्या बहुमताने? विशेष बहुमताने. कोणत्या बहुमताने? विशेष बहुमताने केलेले काय? पुढील बदल होत. पुढील बदल होत म्हणजेच की भाग 20 मध्ये आर्टिकल 368 नुसार संसद काय करते? विशेष बहुमताने पुढील बदल करते. मग आता पुढील बदल कोणकोणते आहेत सर ते आम्हाला एक्झॅक्टली सांगा. तर बघा काय काय बदल करू शकते घटनादुरुस्तीने. नंबर ए बघा, जुना एखादा भाग असेल किंवा जुनं एखादं अनुच्छेद असेल, ठीक आहे, किंवा जुनं एखादं काय असेल? परिशिष्ट किंवा अनुसूची असेल. परिशिष्ट किंवा अनुसूची हे काय करणे? हे रद्द करणे आहे ना. निरसित केल्या जाते. रद्द करणे, निरसित करणे, काढून टाकणे, रिमूव्हल. समजलं? किंवा काय करू शकते? एखादा नवा भाग, नव अनुच्छेद किंवा नवी परिशिष्ट काय करणे? ॲड करणे म्हणजे समाविष्ट करणे. बघा आहे ना. जुनं कलम रद्द करू शकतो किंवा नवं कलम टाकू शकतो. जुनं भाग काढू शकतो किंवा नवा भाग टाकू शकतोय. जुनं परिशिष्ट काढून टाकू शकतो आणि नवीन परिशिष्ट ॲड करू शकतो. असे बदल आपण करू शकतो. यापेक्षा वेगळं आणखी काही करू शकतं का? तर हो, यस करू शकतं. काय करू शकतो आपण? की जुनं जे एखादं आहे, जुना भाग, ठीक आहे, किंवा अनुच्छेद किंवा एखादं परिशिष्ट आहे, परिशिष्ट याच्या काय करू शकतो आपण? वाक्य रचनेत, ठीक आहे, याची एखादी वाक्य रचना असेल किंवा एखादा शब्द असेल, शब्द यामध्ये बदल करतो. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतोय काय की भारतीय संविधानात, मूळ संविधानात काय सांगितलं होतं की 21 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार असेल. पण आपण नंतर काय केलं? 18 वर्ष केलं. म्हणजे कलम नवीन टाकलं किंवा हे केलं का? नाही. तर आपण काय केलंय? फक्त आणि फक्त त्याच्या शब्दामध्ये बदल केला. आणखी एक 45 मध्ये काय दिलं होतं? 6 ते 14 वयोगटातील बालकांचं संगोपन करेल. आता आपण काय केलं? 0 ते 6 वयोगट केलं. समजलं? सो म्हणून घटनादुरुस्ती ही भाग 20 नुसार होत असते, आर्टिकल 368 नुसार होत असते आणि विशेष बहुमताने होत असते. आणि काय काय चेंजेस होतात हे तुम्हाला मी सांगितलंय. आता प्रश्न हा उद्भवायला पाहिजे तुमच्या समोर की नेमकं सर हे विशेष बहुमत काय भानगड असते? विशेष बहुमत म्हणजे काय भानगड? हे लिहून घ्या आधी किंवा स्क्रीनशॉट करा. कळालं? चला आता मी तुम्हाला एक मुद्दा सांगतोय ज्याचं नाव आहे विशेष बहुमत. काय? विशेष बहुमत म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी. ओके, समजलो हे काय असते. तर बघा समजून घ्या. विशेष बहुमत म्हणजे काय असते की समजा एखादं सभागृह आहे, आपण असं समजू हे काय आहे? संसदेचं सभागृह आहे आणि या सभागृहाची जी सदस्य संख्या आहे टोटल, यामध्ये एकूण जे सदस्य आहेत हे एकूण सदस्य आहेत असं समजू आपण 600. किती आहेत? 600. पण 600च्या 600 कधी उपस्थित असतात का? नाही. तर यापैकी उपस्थित जे आहेत, उपस्थित, तर हे समजू आपण किती आहेत? हे आहेत 500. किती आहेत? 500 आहेत. कळलं? आता होईल काय? जेव्हा विशेष बहुमत हा प्रकार मोजला जाईल तेव्हा नेमकं काय काय होतं समजून घ्या. असं होईल, विशेष बहुमत म्हणजे उपस्थित लोक जे आहे, उपस्थितांच्या ठीक आहे, निम्म्यापेक्षा एक जास्त. निम्म्यापेक्षा एक जास्त म्हणजे आता बघा, जेव्हा एखाद्या घटनादुरुस्ती विधेयकावर सभागृहामध्ये मतदान घेतलं जाईल तेव्हा मतदानामध्ये काय असलं पाहिजे? उपस्थितांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त मत. मला सांगा मग इथं
आपले उपस्थित कार्यकर्ते किती आहेत? 500. मग आता किती पाहिजे आपल्याला? 500 पैकी उपस्थित आहेत 500. 500 पैकी किती पाहिजे? 251. एवढं मतदान पाहिजे. आलं लक्षात? हे तर एक अट आहेच. आणि बघा, किंवा नाही, आणि आहे, आणि ठीक आहे. एकूण, एक मिनिट, सॉरी, माय बॅड. एकदा फक्त मला एकदा थोडं हे करू द्या. ठीक आहे, एक मिनिट फक्त. हां, काय? एकूण सदस्यांच्या माय बॅड थोडं जमलिंग झालेलं. ठीक आहे, कृपया माफी करा. तर बघा, एकूण सदस्य संख्यांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त असलं पाहिजे. म्हणजेच 600 पैकी किती असले पाहिजे? ते म्हणजे 301. ठीक आहे, 301. परत एकदा सॉरी म्हणतोय, कळालं का? होतं थोडं झालंय. आणि जे उपस्थित आहे, त्या उपस्थितांच्या 2/3 इतके. समजलं? इतकं जर मतदान झालं तर समजून घ्यायचं. म्हणजे 301चा पहिला क्रायटेरिया कंप्लीट केलाच पाहिजे. आणि दुसरा क्रायटेरिया काय कंप्लीट केला पाहिजे? जे उपस्थित आहेत 500. ठीक आहे, या 500च्या, ठीक आहे, 500च्या 2/3. किती? 2/3. सो इतके काय पाहिजे? एवढं मतदान पाहिजे. सर हा जर दोन्हीचा क्रायटेरिया कंप्लीट होत असेल तर त्याला म्हणतात विशेष बहुमत. आणि एक लक्षात ठेवायचं, विशेष बहुमत फक्त आणि फक्त घटना दुरुस्तीलाच आपल्या संविधानात वापरलेलं आहे. विशेष बहुमत बाकी कुठेच वापरलेलं तुम्हाला दिसणार नाही. कळालं का? म्हणून ना जास्तीचं डोकं लावायचं नाही. विशेष बहुमत केवळ घटना दुरुस्तीसाठीच वापरले जाते. तुम्हाला वाटत असेल सर राष्ट्रपतीला, तर राष्ट्रपतीचं बहुमत काय असतं हे एकदा कधीतरी निवांत कॉन्स्टिट्यूशनमध्ये वाचा. मग तुम्हाला समजेल की राष्ट्रपतीच्या बहुमताला विशेष बहुमत म्हणत नाहीत. सो अशा प्रकारे घटना दुरुस्ती होते विशेष. म्हणजेच एकूण सदस्यांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त असलं पाहिजे, 301. आणि 500च्या 2/3 करून घ्या. 500च्या 2/3 किती होतं हे तुम्हाला कळेल. मी 1 मिनिट सांगतोय. ठीक आहे, तर इथे आपल्याला किती लागेल? इथे लागेल असं 333 वगैरे. समजला? 333 वगैरे लागेल. सो या प्रकारे हे काय आहे, दोन्ही क्रायटेरिया जर फुलफिलमेंट केलं तर मग ते होऊ शकतं. कळालं? चला पुढे जाऊया. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं की इथे विशेष बहुमत कळालं. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट काय असतो, घटनेत दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती काय आहे हे समजलं. आता एक मुद्दा सांगतोय तुम्हाला, व्यवस्थित लक्षात घ्या. काही बेसिक्सच कव्हर करू पहिल्या. बेसिक्स तर बघा, आपण काय बघतोय, दोन विधेयकाचे प्रकार असतात. एक असतं खाजगी विधेयक, एक विधेयक असतं खाजगी विधेयक, आणि एक असतं ज्याला म्हणतात सरकारी विधेयक. आणि सरकारीलाच काय म्हणतात? सार्वजनिक विधेयक. सार्वजनिक विधेयक असे दोन प्रकारचे विधेयक असतात. कळालं? मग आता एक लक्षात घ्या इथे की सर खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयक कोणाला म्हणायचं? खाजगी विधेयक हे काय असते? पहिले सरकारी समजून सांगतो. सरकारी म्हणजे सरकारमधील म्हणजे आता मोदी गव्हर्नमेंट आहे ना, मोदी गव्हर्नमेंट, सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने मांडलेले विधेयक. म्हणजे मंत्री जेव्हा विधेयक मांडतो त्या विधेयकाला कोणतं विधेयक म्हणतात? त्याला कोणतं विधेयक म्हणतात? त्याला म्हणतात सरकारी विधेयक. कारण की ते सरकारनं निर्णय घेऊन घेतला असते. कॅबिनेटची बैठक होते पंतप्रधानाच्या निवासस्थानी आणि त्या बैठकीत निर्णय घेऊन ते विधेयक म्हणतात. जसं 1 नेशन 1 इलेक्शन. समजलं ना? आता 1 नेशन 1 इलेक्शनचं जे आहे, 1 नेशन, ठीक आहे, 1 इलेक्शन. आता हे जे विधेयक आहे हे कोण मांडलंय? हे मांडलं सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यानं. सो त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं सार्वजनिक विधेयक, कारण की सरकारी विधेयक आहे. आणि काय, मंत्री नसलेल्या, जो मंत्री नाही आहे, मंत्री नसलेल्या खासदाराने
खासदाराने, ठीक आहे, मांडलेले विधेयक, मांडलेले विधेयक. नॉर्मली काय असते माहिती आहे का, घटना दुरुस्ती विधेयक कधी खाजगी व्यक्ती मांडतच नाही, ठीक आहे, खाजगी विधेयक मांडत म्हणजे जो मंत्री नाही आहे असा कोणताही खासदार, जसं उदाहरण सांगतोय सुप्रिया सुळे मॅडम आहे, त्या मंत्री आहेत का नाही, मग त्यांनी जर एखादं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं तर ते खाजगी विधेयक झालं, कारण की ते त्यांची पर्सनल ओपिनियन आहे. पण मंत्र्यानं जर मांडलं तर ते सरकारी आहे, कारण की ते त्यांचं पर्सनल ओपिनियन नसून सरकारच्या बैठकीत घेतलेला निर्णय आहे. येतं आहे का लक्षात? सो त्यामुळे हे अशा दोन प्रकारचे विधेयक असतात. मग आता मला एक सांगा, कोणतं विधेयक हे पारित करायला सोपं जाईल? कोणतं विधेयक हे पारित करायला सोपं जाईल? ऑब्वियस आहे, सरकारी विधेयक. का जाईल? कारण की सरकारी विधेयकमध्ये सरकारच्या बाजूने सरकारचे सगळे सदस्य असतात. पण तरीही विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळाल्याशिवाय घटना दुरुस्ती सहसा होणं शक्य नसतं. मग त्यासाठी सरकार तेवढं बहुमतात असावं लागतं. ओके, आता एक लक्षात ठेवा, घटनेत जर तुम्हाला बदल करायचे असले, घटना दुरुस्तीचे प्रकार ॲक्च्युअलमध्ये दोनच प्रकार आहेत, पण आपल्याला 3 उत्तर दिले आहेत, ठीक आहे. घटना दुरुस्तीचे प्रकार कोणकोणते? लक्षात ठेवायचं, पहिला प्रकार असतो तो म्हणजे साध्या बहुमतानं. आपण जर संविधानात साधा कायदा केला आणि साध्या बहुमतानं कोणताही बदल केला त्याला म्हणतात घटना दुरुस्ती. पण मी तर हेच सांगेन की याला घटना दुरुस्ती म्हणूच नका, कारण की घटना दुरुस्ती म्हणजे 368 नुसार काय, विशेष बहुमताने केलेला बदल, ठीक आहे. नंबर 2, दुसरं असतं काय, दुसरं असतं संसदेच्या दोन्ही सदनाच्या, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, संसदेच्या दोन्ही सदनाच्या काय, विशेष बहुमताने, विशेष बहुमताने. हे तुम्हाला माहिती आहे, संसदच करू शकते, ठीक आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संसदेच्या दोन्ही सदनाच्या विशेष बहुमताने, संसदेच्या दोन्ही सदनाच्या विशेष बहुमताने आणि, ठीक आहे, निम्म्या विधिमंडळाच्या, निम्मे राज्य, एक तर घटक राज्य, निम्मे राज्य किंवा युनियन टेरिटोरीजच्या, ठीक आहे, काय, विधिमंडळाची, ठीक आहे, विधिमंडळाची साध्या बहुमताने मंजुरी, साध्या बहुमताने मंजुरी. आलं लक्षात? काय, साध्या बहुमताने मंजुरी. म्हणजे लक्षात आलं का, इथे संसदेचं काय पाहिजे असते, विशेष बहुमत पाहिजे असते, आणि इथं राज्याचं काय पाहिजे असतं, साधं बहुमत, राज्याचं साधं बहुमत. का बरं? कारण की राज्याला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही, फक्त त्यांची मंजुरी असते की यस आम्हाला हे गोष्ट मान्य आहे, अलाऊ आहे. आलं लक्षात? जायचं का पुढे? म्हणून ना घटना दुरुस्तीचे 3 प्रकार रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात दिले आहेत, ते अशा प्रकारे. मी जर तुम्हाला 2 म्हटले असते तर तुम्ही काय केलं असतं, क्लेम केलं असतं सर मग पुस्तकात 3 आहे, मग तुम्ही 2 सांगितले, असं कसं? तर मोस्टली काय असतं, जे विशेष बहुमतानं होत असते त्यालाच आपण घटना दुरुस्ती असं म्हणतोय. कळलं? स्क्रीनशॉट करून घ्या. आता येऊया मूळ मुद्द्यावर. मूळ मुद्दा असा आहे की घटना दुरुस्तीच्या संदर्भात मग काय काय तरतुदी आहेत. आता बघा, आता हा टॉपिक तुमचा इथं क्लिअर होऊन जाईल, इथं एकदम क्लिअर होईल. बघा, सर्वात पहिले आपण बघतोय घटना दुरुस्ती, आणि घटना दुरुस्तीला आपण काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, ठीक आहे. घटना दुरुस्ती, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. चला आता आपण काय करू, प्रश्नोत्तराच्या फॉर्मॅटमध्ये हे शिकायला सुरुवात करू. चला, नंबर 1, सर्वात पहिले विधेयकला काय म्हणतात, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, कॅब म्हणतात. विधेयक कुठे मांडतात, कुठे मांडतात सांगा बरं? राज्य विधिमंडळात मांडू शकतात का? नाही. मग हे फक्त संसदेत कुठं मांडलं जाते, कुठं मांडलं जाते, ओनली पार्लियामेंट, फक्त संसद. आलं लक्षात? आणि ब्रॅकेटमध्ये इथं बाजूला लिहायचं राज्य विधिमंडळ नाही, कारण की प्रश्न यावरच असतात, राज्य विधिमंडळात नाही. का बरं नाही सर? कारण की राज्यांना घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. कळलं? नंबर 2 प्रश्न क्रमांक 2, ठीक आहे, कोणत्या सभागृहात मांडतात? म्हणजे असं आहे का धनविधेयकासारखं लोकसभेतच मांडलं पाहिजे?
ठीक आहे, कोणत्या सभागृहात मांडतात, म्हणजे प्रथम कोणत्या सभागृहात मांडल्या जाते असं. तर बघा लक्ष द्या, एक तर ठीक आहे लोकसभा किंवा राज्यसभा. एक तर तुम्ही लोकसभेतही मांडू शकता आणि राज्यसभा. म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलं की घटना दुरुस्तीबद्दल दोन्ही सभागृहांना समान अधिकार आहेत, असं काही नाही आहे. ठीक आहे. नंबर 3चा मुद्दा, 3चा मुद्दा हा असा आहे की ठीक आहे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपतीची पूर्व परवानगी पाहिजे का, राष्ट्रपतीची पूर्व परवानगी ठीक आहे गरज आहे का. तर उत्तर द्यायचं नाही. का बरं माहिती आहे का, कारण की जर राष्ट्रपतीला पूर्व परवानगी लागली तर राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत नसतो, मग तो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळानं घेतलेला असतो. मग मला सांगा, जर समजा एखाद्या खाजगी व्यक्तीने विधेयक मांडलं, समजू की सुप्रियाताई सुळेंनी विधेयक मांडलं, तर मग राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीला गेले तर मोदी सरकार ते अलाउ करेल का, नाही करणार. आलं लक्षात. असं होऊ नये म्हणून इथं सांगितले की राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नाही. ठीक आहे. नंबर नेक्स्ट मुद्दा, कोण मांडतो, तुम्ही मांडू शकता का, मी मांडू शकतो का, नाही. बघा कोण मांडतो तर लक्षात ठेवायचं, एक तर खाजगी सदस्य पण मांडू शकतो, खाजगी सदस्य सुद्धा मांडू शकतो, और सरकारी सदस्य सुद्धा मांडू शकतो. म्हणजे समजलं का, सरकारी सदस्य सुद्धा मांडू शकतो. म्हणजे इथं मुद्दा असा आहे की कोणी मांडलं तर चालते. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, तमिळनाडूमध्ये एक व्यक्ती होते ज्यांचं नाव होतं राजीव चंद्रशेखरन. त्यांनी खाजगी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं होतं. कशासाठी, ते अशासाठी की बाबा निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीनं काढतात त्याच पद्धतीनं, म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्ताला ज्या पद्धतीनं काढतात त्याच पद्धतीने इतर आयुक्तांना काढलं पाहिजे. कारण की दोघांनाही पदवून काढण्याची पद्धत वेगळी आहे. भारतीय संविधानात मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांचे अधिकार, दर्जा, भत्ते, वेतन सगळं समान आहे, पण त्यांना पदवून करण्याची पद्धत वेगळी आहे. ठीक आहे. जसं मुख्य जो न्यायाधीश असतो त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे काढला जातं, तर तो जो असतो दुसरा, ठीक आहे, तर त्या ठिकाणी त्याला कसं पदवून काढलं जातं आहे, तर त्याला त्या ठिकाणी फक्त मुख्य निवडणूक आयुक्तांना म्हटलं पदवून काढा तर काढून टाकलं जातं आहे. आलं का लक्षात. सो अशा पद्धतीनं हे सांगितलेलं आहे. कळलं. झालं. कोण मांडतो तर खाजगी किंवा सरकारी सदस्य. प्रेसिडेंट ऑफ इंडियाची गरज लागते का पूर्व परवानगीची, तर नाही. कोणत्या सभागृहात, लोकसभा किंवा राज्यसभा, आणि फक्त संसदेत, राज्य विधिमंडळात नसते. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सभागृहांना अधिकार कसे आहेत, या विधेयकाबद्दल सभागृहांना अधिकार कसे आहेत तर लक्षात ठेवायचं, सभागृहाला याबद्दल कसे अधिकार आहेत, समान अधिकार आहेत. कसे अधिकार आहेत, समान अधिकार आहेत. म्हणजे लोकसभा वरचढ आहे, राज्यसभा वरचढ आहे असं नाही, समान अधिकार आहे. त्यानंतर याला पारित होण्यासाठी कोणते बहुमत लागते, कोणतं लागते बहुमत सांगा बरं. बघा, घटना दुरुस्ती पारित होण्यासाठी बहुमत कोणतं लागते. एक तर कोणतं लागू शकतं, विशेष बहुमत, संसदेचे विशेष बहुमत. आणि काही कंडिशनमध्ये काय लागतं माहिती आहे का, संसदेचे विशेष बहुमत. बघा लक्ष द्या, म्हणजे संसदेचे विशेष बहुमत. ओके, हे लागतंय. याच्या व्यतिरिक्त काय लागतं माहिती आहे का, प्लस जे निम्मे राज्य आहेत, निम्मे राज्य किंवा युनियन टेरिटोरीज याचे जे विधिमंडळ आहे, विधानसभा नाही विधिमंडळ, कोण्या राज्यात दोन्ही असतं तर दोन्ही. ठीक आहे. या विधिमंडळाची काय लागते, साध्या बहुमताने. कोणत्या बहुमताने, साधा बहुमताने मंजुरी लागते. मंजुरी, यस तुम्ही घटना दुरुस्ती करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, असं साध्या बहुमताने मंजुरी लागते. कळलं. त्याच्यानंतर यामध्ये जर दोन सभागृहामध्ये विवाद असले तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे का. ठीक आहे. संयुक्त बैठक तरतूद आहे का, तर नाही. संयुक्त बैठकीची या ठिकाणी काय नाही, त्या ठिकाणी तरतूद नाही. म्हणजे तुमच्या एक लक्षात घ्या की असं विधेयक असतं, घटना दुरुस्ती विधेयक, की ज्याच्यामध्ये दोन सभागृहात जर विवाद झाले तर घटना काय करता येत नाही, संयुक्त बैठक बोलावता येत नाही. का बोलावता येत नाही, त्याचं सरळ रिझन सांगतोय. लोकसभेची सदस्य संख्या किती आहे, 550 टोटल. ठीक आहे. आता 543 आहे. राज्यसभेची किती आहे, 250 समजा, एवढं समजू. मग आता मला सांगा, ह्या दोघांनाही जर एकत्र ठिकाणी बोलावलं, आपण एकच बोलावलं, दोघांना एकाच ठिकाणी बोलावलं,
तर मला सांगा कोणाचं खरं होईल बाजू, कोणाची खरी होईल? लोकसभेची. का बरं? कारण की लोकसभेत जर सत्ताधारी पक्ष बनायचं असेल तर त्याला 272 जागा पाहिजे. मग सरकार मनमानी करू शकते. म्हणजे एकीकडे फक्त सरकार, विरोधी पक्षही नाही, आणि एकीकडे काय? राज्यसभा. सो असं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय केलं आहे? क्लॉज असा मांडला आहे की यांच्याबद्दल संयुक्त बैठकीची तरतूद नसेल. कळालं? त्याच्यानंतर पुढचा मुद्दा 8वा की प्रेसिडेंट ऑफ इंडियाला इथं विटो असतात का किंवा नकाराधिकार असतात का? विटो किंवा नकाराधिकार असतात का? काय उत्तर द्याल? तर उत्तर द्यायचं नाही. ठीक आहे, नाही. तर आपल्या इथे एक तरतूद केली आहे, पेन चेंज करून लिहितोय. सर्वात महत्त्वाची तरतूद आहे, मल्टिपल टाइम क्वेश्चन असतात की घटना दुरुस्ती विधेयकाला म्हणजे कॅबला, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिलला, ठीक आहे, मंजुरी देणे प्रेसिडेंट ऑफ इंडियाला काय आहे? अनिवार्य आहे. अनिवार्य आहे. म्हणजे एवढा कुटाणा केल्यानंतर जर राष्ट्रपती नाही म्हणत असेल तर प्रॉब्लेमॅटिक कंडिशन होऊ शकतात ना. सो अनिवार्य आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, अनिवार्य असून सुद्धा ही कोण्या तरतूद कोणं केली? असा ही क्लॉज कोण्या घटनादुरुस्तीनं टाकला? तर आपण काय केलं होतं त्या ठिकाणी 71वी घटनादुरुस्ती, सॉरी काय होतं रे आज बाबा, 24वी घटनादुरुस्ती केली होती. 24वी घटनादुरुस्ती 1971ला. ठीक आहे, 24वी घटनादुरुस्ती 1971ला केलं होतं. आणि या घटनादुरुस्तीनं काय आहे? संमती देणं हे काय करण्यात आलं? हे बंधनकारक करण्यात आलं. कळालं इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काही? ठीक आहे, समजलं का? सो अशा प्रकारे हे काय असतं हे तुम्हाला इथं दिलेलं आहे की घटनादुरुस्ती जी असते ही या प्रकारे असते. आलं लक्षात? चला पुढे आता जाऊया. याचा स्क्रीनशॉट करून घ्या, मी बाजूला होतोय. बघा परत एकदा समजून सांगतोय. फक्त संसद घटनादुरुस्ती करू शकते, राज्य विधिमंडळ नाही. लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहात मांडता येते. राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची गरज नाही. कोण मांडतो? तर खाजगी व्यक्ती मांडू शकतो, सरकारही मांडू शकतो. सभागृहांना समान अधिकार आहेत. कोणतं बहुमत? तर संसदेचं विशेष बहुमत ह्या पहिला प्रकार असतो. आणि दुसरा असतो संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची विधिमंडळाची साध्या बहुमताने काय मंजुरी. हे का लागतं याचे मागचे रिझन आपण पुढे बघू. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की संयुक्त बैठकीची तरतूद आहे का? तर उत्तर द्यायचं नाही. संयुक्त बैठकीची तरतूद नाही. आणि राष्ट्रपतीला वेटो अधिकार नसतात. एकमेव विधेयक आहे ज्याच्याबद्दल वेटो नसतात ते म्हणजे घटनादुरुस्ती. आणि याला मंजुरी देणं काय करण्यात आलं आहे? बंधनकारक करण्यात आलं आहे 24वी घटनादुरुस्ती 1971 द्वारे. कळालं का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? आय होप इथं समजलं असेल. आणि थोडं थोडं बोलताना मिस्टेक जर झाल्या ना तर तेवढ्या मी करेक्ट करतो, फक्त तेवढं समजून घ्या. एखाद्या वेळेस फ्लो जरा काय होतो? तुटून जातो. ठीक आहे, एखाद्या वेळेस होतो की बोलताना फ्लो तुटून जातो. कळालं? चला पुढे जाऊया. आता मी तुम्हाला एक मुद्दा समजून सांगतोय की सर ही अशी भानगड का निर्माण केली की काही ठिकाणी बदल आहे ते साध्या बहुमताने. बघा संविधानात काही बदल आहेत ते साध्या बहुमताने आहेत. काही बदल फक्त संसदेचं म्हणजे आपले जे संसद आहे या संसदेचा विशेष बहुमताने, विशेष बहुमत. ठीक आहे. आणि काही ठिकाणी काय आहे की तुम्हाला संसदेचे विशेष बहुमत पाहिजे. संसदेचे काय पाहिजे? विशेष बहुमत. हे तर पाहिजेच. आणि प्लस, ठीक आहे, प्लस काय पाहिजे? जे निम्मे राज्य आहेत महाराष्ट्रातले निम्मे विधिमंडळ. निम्मे विधिमंडळ किती? महाराष्ट्रात विधिमंडळ किती आहे सध्या? 28 राज्यांमध्ये 28 आहेत. दिल्लीमध्ये आहे, पुद्दुचेरीमध्ये आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये 28 आणि काय 3. तुम्हाला त्या ठिकाणी 31 दिसतात. सो निम्म्या राज्याचे, निम्मे राज्य किंवा युनियन टेरिटोरीजचे काय विधिमंडळाची काय साध्या बहुमताने. कोणत्या बहुमताने? साध्या बहुमताने मंजुरी. येते का लक्षात? सो अशा प्रकारे हे तुम्हाला काय दिसतंय? हे तुम्हाला दिसतंय 3 प्रकार. मग आता प्रश्न हाच आहे आपला, आपण कोणत्या मुद्द्यावर शिकतोय? मुद्दा हा शिकतोय की सर अशी गरज का पडली? का बरं 3 प्रकार केले? एक तर सरळ साध्या बहुमतानं करायला पाहिजे होतं, एक तर सरळ काय पाहिजे होतं? विशेष बहुमतानं करायला पाहिजे होतं. ठीक आहे, नाही तर मग तिसरा प्रकार. असं असताना एवढ्या गोष्टी क्रिटिकल करण्याचं काय कारण आहे याच्या मागचे आपण काय समजून घेऊया.
विचारधारा समजून घेऊया. तर बघा, विचारधारा समजून घ्या. एक सर्वात पहिले माहिती आहे का, जिथे जिथे साध्या बहुमताने बदल होतात त्याला म्हणतात लवचिक घटना. लवचिक घटना म्हणजे काय, एकदम इझिली आपण म्हणतो ना, तो फार लवचिक मुलगा आहे, तो त्याची निर्णय सहज बदलतो, म्हणजे तो जास्त एखाद्या गोष्टीला ताणत नाही, लवचिक आहे, तो जास्त गोष्टीला स्ट्रेस करत नाही. लवचिक म्हणजे काय, घटनेत जर सहज बदल होत असतील. साधं बहुमत म्हणजे काय असते, उपस्थितांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त. सरकार आपल्या पद्धतीने करू शकते. वक्फ बोर्डाचा कायदा आहे, सरकारकडे बहुमत आहे, सरकारनं काय केलं, उपस्थितांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त, म्हणजे साध्या बहुमताने, याला म्हणतात लवचिक घटना. कळालं. आणि काही बदल जे असतात हे लवचिक नाही, तर हे कसे असतात, ताठर बदल असतात. सो याला म्हणतात ताठर घटना. मग जेव्हा विशेष बहुमताने जर तुम्ही बदल करत असाल तर त्याला म्हणतात ताठर घटना. आणि यावेळेस विरोधी पक्षाचं सुद्धा सहाय्य पाहिजे असते, म्हणजे इझिली सरकार त्याला मोल्ड करू शकत नाही. तर मग सर असं असून सुद्धा, कळालं, असं असून सुद्धा, ठीक आहे, म्हणजे आपण एक वाक्य, तर इथं तुम्ही कन्क्लुजनवर याल की ते सर भारतीय घटना ही ब्रिटनप्रमाणे पूर्णपणे लवचिकही नाही आणि अमेरिकेप्रमाणे पूर्णपणे ताठर पण नाही. तर लवचिकता आणि ताठरताचं मिश्रण आहे, कारण काही बदल साध्या बहुमताने होतात, काही विशेष बहुमताने आणि काही संसदेचे विशेष बहुमत. आता बघा कोणकोणते बदल आहेत की जे सर साध्या बहुमताने होऊ शकतात. तर बघा, तुम्हाला मी सांगतोय की समजा तुम्ही काय करता, नवीन राज्य आहे किंवा नवीन युनियन टेरिटोरी आहे, याची काय करताय तुम्ही, निर्मिती करताय. नवीन राज्याची निर्मिती, जशी आंध्र प्रदेशची निर्मिती केली, घटनादुरुस्ती केली का नाही, साधा कायदा केला साध्या बहुमतानं. साधं बहुमत म्हणजे उपस्थितांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त. सो हे आहे कुठं, आर्टिकल 3 मध्ये. मग तुम्ही आर्टिकल 2 साठी हेच वापरता आणि आर्टिकल 3 सुद्धा साठी ते वापरू शकता, म्हणजे आर्टिकल 2 आणि 3 साठी हे वापरू शकता. त्यानंतर आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया किंवा इतर महत्त्वाची पदे, इतर पदांची वेतनवाढ. यासाठी घटनादुरुस्ती करायची गरज आहे का, नाही. वेतनात बदल जर करायचा असेल तर इझी करू शकता, मंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, कोणीही. ठीक आहे. नंबर नेक्स्ट पुढे, जर संसद आपलं काम करत असेल तर संसदेच्या कामकाजाचे नियम, जसं लोकसभा कामकाज नियम आहे तसं, सो संसदेचा कामकाज नियम हे सहज होतंय. कळालं. आर्टिकल 2, 3. त्यानंतर जर नागरिकत्व आहे, आता तुम्हाला माहित असेल 2019 मध्ये सरकारनं नागरिकत्व कायदा बनवला. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. सो नागरिकत्व कायदा हा साध्या बहुमताने करावा लागतो, घटनादुरुस्ती थोडी करावी लागते. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या जर तुम्हाला वाढवायची असेल तर घटनादुरुस्ती करायची गरज नाही, साध्या कायद्यानं सहज बदल होतो. 2019 मध्ये आपण 33 संख्या केली. त्याच्यानंतर युनियन टेरिटोरीजमध्ये काही बदल करायचे असतील, ठीक आहे, अधिकार वगैरे, सो ते साध्या बहुमताने होणारे बदल आहे. मी थोडं बाजूला होऊन शिकवतोय कारण की हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला विचारलंय तर काय आहे, समजा कार्यालयीन भाषा आहे सरकारची, कार्यालयीन भाषा सरकारला, आता महाराष्ट्र सरकारची समजा कार्यालयीन भाषा आहे किंवा केंद्र सरकारची हिंदी जे स्वीकारली आहे, तर त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, कार्यालयीन भाषा नियम 1963 केला आहे. तर साधा बहुमत आहे, म्हणजे बराच सारा भाग, मी तर असं म्हणेल की तुमच्या संविधानाचा, ठीक आहे, संविधानाचा जवळपास 80% भाग आहे, 80%. हा 80% भाग हा बदलताना कोणतं बहुमत पाहिजे, साधे बहुमत. घटनादुरुस्ती करायची गरज नाही. प्रत्येक गोष्ट जर घटनादुरुस्तीनं केली तर देश बंदच पडेल ना बाबा. जर प्रत्येक घास जर असा घेत गेलो, असा जेवण होईल का नाही. मग काही घास असे घेऊ, 1-2 आगाऊपणा अंगात असेल तर मग असे घेऊ, समजलं का. सो त्यामुळे 80% भाग हा तुम्हाला लवचिक, म्हणून आपली घटना 80% लवचिक आहे, समजलं का. 80% झाले. आता बघू संसदेचं विशेष बहुमत. हे विशेष बहुमत का पाहिजे असते, कारण की हा घटनेचा संरचनात्मक भाग आहे, हा नाही बदलू शकत. जसं बघा, आपल्याला समजा तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला समजा सरनाम्यात बदल करायचा, सरनामा हे आपल्या टेलिग्रामला पोस्ट करतो बरं मी, खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्रामला वगैरे हे लिंक असतात, कोर्समध्ये तर बरं मी देतो, तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, सरनाम्यात बदल करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला DPSP ॲड करायचे आहेत किंवा DPSP मध्ये बदल करायचा आहे, किंवा फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत हक्क, यामध्ये बदल करायचे आहेत, किंवा फंडामेंटल ड्युटीज ॲड करायचे आहे, रिमूव्ह करायचे आहे, काय लागते याला, ठीक आहे, याला घटनादुरुस्ती लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असा अनेक सारा भाग दिसतोय, ठीक आहे, असा अनेक सारा भाग आहे ज्यामध्ये घटनादुरुस्ती करावी लागते. पण घटनादुरुस्ती कधी करावी लागत असते, तर जेव्हा तुम्हाला नवीन कलम ॲड करायचा आहे, ठीक आहे, किंवा नवीन कलम रिमूव्ह करायचा आहे,
नवीन कलम ॲड करायचा आहे, नवीन कलम जे आहे, जुनं कलम रिमूव्ह करायचं आहे किंवा जुना भाग रिमूव्ह करायचा आहे. सो या केसमध्ये लागते. आलं लक्षात? हे काय करू राहिलो आपण, कलम ॲड वगैरे करू राहिलो का नाही, इथं कलम नाही ॲड करू राहिलो, त्या कलमामध्ये बदल करू राहिलो ना. जसं होतं भारताची कार्यालयीन भाषा इंग्रजी असेल तर त्याला हिंदी लिहिलं इंग्रजी खोडून. समजलं ना तुम्हाला? त्याच्या संदर्भात तरतुदी केल्या. तर इथं आपण कलमामध्ये सो असं म्हणून समजलं का, घटनेचा तुम्हाला 20% आणि बरेच सारे भाग आहेत की ज्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल, हे माझ्या मनानं सांगतोय बरं की 20% वगैरे हे कुठं लिहिलं नाही आहे, मी फक्त एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला की बराच सारा चेंजेस असा होतोय आणि 20%साठी विशेष बहुमत लागतं. आणि मग सर ठीक आहे इथपर्यंत, मग मला सांगा की हा कुटाणा इतका का बरं, की निम्म्या राज्यांच्या युनियन टेरिटरीजचं काय पाहिजे, बहुमत पाहिजे. हे असं का, तर त्याच्या मागे एक मोठी कन्सेप्ट आहे. ते कन्सेप्ट समजून घ्या आधी. ठीक आहे, कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. बघा, भारत हा एक संघराज्य आहे. भारत काय, हा द युनियन ऑफ स्टेट, म्हणजे इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या देशात शासनाचे 2 स्तर आहेत. आपल्या देशात, आपला जो देश आहे, या देशामध्ये शासन व्यवस्थेचे 2 स्तर आहेत. समजलं? देशात जी शासन व्यवस्था होते, या शासन व्यवस्थेचे 2 स्तर आहेत. कोणकोणते? बघा, पहिला स्तर आहे ज्याला तुम्ही म्हणता काय, केंद्र, आणि दुसरा स्तर आहे ज्याला तुम्ही म्हणता राज्य, आहे ना. मला सांगा, केंद्र हे काय आहे? केंद्र आपल्या, केंद्राला काही अधिकार आहे, केंद्र आपल्या बाबतीत सार्वभौम आहे म्हणजे ऑटोनॉमस आहे, आणि राज्य आपल्या अधिकाराबद्दल ऑटोनॉमस आहे. समजलं का? म्हणजे दोघंही आपापल्या पातळीवर सार्वभौम आहेत. महाराष्ट्र सरकारचे निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय आहे, ऑटोनॉमी आहे, आणि केंद्र सरकारचे निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला ऑटोनॉमी आहे. कळलं? म्हणजे दोन्ही प्रशासनाची युनिट आहेत आणि दोघालाही काय झाली आहे, अधिकाराची विभागणी. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की आपल्या संविधानात काय होतंय की केंद्र आणि राज्य, केंद्र आणि राज्य या दोघांचे जे अधिकार आहेत, या अधिकाराची काय झाली बाळांनो, विभागणी झाली. म्हणजे यांना सांगितलं की तुम्ही एकामेकाच्या ताटात खाऊ नका, तुमच्यासाठी 2 वेगवेगळे ताटं वाढून ठेवले आहेत. कळालं का? काय कन्सेप्ट आहे? कन्सेप्ट अशी आहे, यांना सांगितलं की तुम्ही दोघंही एकमेकाच्या ताटात लक्ष घालू नका, तुमच्यासाठी दोघांसाठी स्वतंत्र 2 ताट वाढून ठेवलेले आहेत. कळालं का? म्हणजेच आता बघा, एका पंक्तीमध्ये केंद्र आणि राज्य बसतंय. हे झालं केंद्र. ठीक आहे, केंद्र. केंद्राला आपल्या इथे केंद्र नाही वापरलाय शब्द, संघ वापरलाय, संघ. म्हणून तुम्ही संविधानिक शब्द वापरायचे ज्याला युनियन म्हणतात, युनियन. आणि एक आहे, हा छोटंसं बाळ आहे, कुक्कुल, हे आहे राज्य. आणि राज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टेट्स म्हणतो. ठीक आहे, या दोघांची काय आहेत बाळांनो, या दोघांची ताटं वेगवेगळे वाढलेले आहेत. समजलं? पण बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का, संघ आपला हावरट आहे. हे काय करत असतं, याला स्वतःचं तर खायचंच आहे आणि याला याच्या राज्याच्या ताटातलं पण खायचं आहे. ठीक आहे, याला काय म्हणतात, याला म्हणतात अधिकारांवर अतिक्रमण. अधिकारांवर काय करायचं आहे, अतिक्रमण करायचं आहे. आता अतिक्रमण हे हावरटपणासाठी नसते बरं, हे देश चालवण्यासाठी इम्पॉर्टंट अतिक्रमण असतं. समजलं? मग जेव्हा जेव्हा अधिकारांवर अतिक्रमण, म्हणजे तुम्ही मी बाजूला बसलोय, मी केंद्र आहे, तुम्ही राज्य आहे, आणि आपण आपल्या ताटात खातोय, मी माझा गुलाबजामुन खाऊन घेतला आणि तुमच्या ताटातल्या गुलाबजामुनकडे माझी नजर गेली. आता मला सांगा, मला जर तुमच्या ताटातला गुलाबजामुन खायचा आहे, तुम्हाला विचारावं नाही लागणार का की बाबा तुझा गुलाबजामुन खाऊ का? ऑबियस आहे, केंद्राला पॉवर आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी ते असं घेईल आणि खाऊन घेईल, ते करू शकतं. पण एक फॉर्मॅलिटी नसते का की प्लीज मी गुलाबजामुन खाऊ का? मग आता प्लीज मी गुलाबजामुन खाऊ का हे विचारायचं जर असेल तर आपल्या इथं राज्य किती आहेत, 28 राज्य आहेत. मग आता 28 राज्य अशी असतात, समजा आपल्या इथं आपण असं समजू की 28 राज्य आहेत. समजा मग 4 ताटातले गुलाबजामुन खायचे आहेत, तर केंद्रानं काय विचारलं पाहिजे, यांना विचारलं पाहिजे की प्लीज पिल्लू मी गुलाबजामुन खाऊ का? तर त्या पिल्लूपैकी 3 पिल्लांनी म्हटलं पाहिजे यस खा, म्हणजे केंद्राला मिळाली संमती खाण्याची. मग तुम्ही किती ओरडले एक की नका खाऊ नका खाऊ नका खाऊ, तर मग अशा वेळेस तरी काहीच चालत नाही. म्हणून आपल्या संविधानात सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा घटनादुरुस्तीद्वारे, बघा लक्ष द्या, जेव्हा जेव्हा घटनादुरुस्तीद्वारे संघराज्यीय तरतुदीवर परिणाम होतात. कोणत्या तरतुदीवर? संघराज्यीय तरतुदीवर परिणाम होतात. म्हणजेच काय, राज्यांचे जे अधिकार असतात
राज्यांचे अधिकार, या राज्यांच्या अधिकारावर जेव्हा परिणाम होतात तेव्हा इथे एक फॉर्मॅलिटी आहे, तिथे एक काय आहे फॉर्मॅलिटी. आणि फॉर्मॅलिटी काय असते, फॉर्मॅलिटी आहे की तुमचे जे निम्मे राज्य आहेत अर्ध्यापेक्षा जास्त, ह्या निम्म्या राज्याचं किंवा युनियन टेरिटोरीजची काय पाहिजे साध्या बहुमताने, विशेष लागते का नाही, साध्या बहुमतानं काय पाहिजे मंजुरी. आहे क्या ध्यान में, कळालंय का, समजलं. म्हणून विचारावं लागत असतं. मग निम्म्या लोकांनी जर म्हटलं तर ऑब्वियस आहे, बऱ्याच साऱ्या लोकांना मान्य आहे. अजूनही कळालं नाही, समजून सांगतो बघा. केंद्र सरकारने 101वी घटना दुरुस्ती केली आणि ही होती GST संदर्भात. कशा संदर्भात, GST संदर्भात. या GSTने काय केलं माहिती आहे का, हा जो GST आहे हा GST एक राक्षस आहे असं आपण समजू. आणि या GSTने काय केलं, केंद्राचे 8 टॅक्स रद्द केले आणि राज्य आहे, या राज्याचे 9 टॅक्स रद्द केले. आता मला सांगा, ही घटना दुरुस्ती केंद्र सरकार करतोय, पण अधिकारावर घाला कोणाच्या घालत आहे, राज्यांच्या. मग मला सांगा, जर तुम्ही राज्याचे 9 टॅक्स रद्द करून राहिले, त्या राज्याचे 9 प्रकारचे इन्कम सोर्स काढून घेऊन राहिले, त्यांना विचारणं तुमचा भाग नाही का, विचारणं भाग आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये, याला म्हणतात संघराज्य परिस्थितीमध्ये बदल करणे, कळालं. आणि मग अशा वेळेस काय केलं जातं, त्यांची परमिशन घेतली जाते, कळालं का. म्हणजे जिथं जिथं राज्य इन्व्हॉल्व असतं त्यावेळेस त्यांची परमिशन घ्यावी लागत असते. आया क्या ध्यान में, समजलं का, स्क्रीनशॉट करा, ठीक आहे. म्हणून बघा, जिथं जिथं राज्य इन्क्लूड आहे त्या ठिकाणी, मग बघा सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा आहे की समजा संसदेत राज्याचं प्रतिनिधित्व बदलायचं आहे. लक्ष द्या, तुम्ही काय करताय, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, लोकसभा किंवा राज्य, संसदेत म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेत काय करताय, राज्याचे प्रतिनिधित्व बदल करताय. म्हणजे आता महाराष्ट्रातून सध्या किती जागा जात आहेत, 48, आणि सरकारला करायचं आहे 42. प्रत्येक राज्याच्या मधून जाणाऱ्या, लोकसभेत राज्यसभेतून जाणाऱ्या जागेत जर बदल करायचा आहे तर राज्याची परमिशन घ्यावीच लागेल ना. विचारावं लागणार नाही की आम्ही तुमच्या जागा बदलून राहिलो बाबा, 48 खासदार चालले होते महाराष्ट्रातून, तर आज 50 जातील किंवा 46च जातील, तर अशा वेळेस विचारलं पाहिजे ना. एक असते फॉर्मॅलिटी, ती आहे ती. ओके. दुसरा मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय का बरं सर, तर भारतात ना केंद्रासाठी वेगळे न्यायालय, राज्यासाठी वेगळे न्यायालय नाही, दोघांसाठी एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. मग जर एकात्मिक न्यायव्यवस्था असेल, ठीक आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था असेल तर राज्यांना विचारलं जावं नाही का की बघ रे भाई, केंद्र आम्ही काय करतोय, उच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये बदल करतोय किंवा काहीतरी बदल करतोय, तर ते विचारलं पाहिजे. त्यानंतर प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या निर्वाचक गण. आता मला सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान कोण करतोय, लोकसभेची निर्वाचित, राज्यसभेची निर्वाचित आणि राज्य विधिमंडळाची निर्वाचित. मग मला सांगा, जर उद्या सरकारनं घटना दुरुस्ती केली आणि राज्याचं प्रतिनिधित्वच काढलं, असंच केलं की लोकसभेची निर्वाचित आणि राज्यसभेची निर्वाचित करतील, होते ना, ताटातलं खाल्ल्यासारखं होईल ना. म्हणून ते विचारावं लागतं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, निवडणूक पद्धत, यातही बदल जर करायचा असेल तर पाहिजे. आता अलीकडे सरकार काय करतो माहिती आहे का, 1 नेशन 1 इलेक्शनचं विधेयक मांडलं, ज्याच्याद्वारे राज्य सरकारांचा कालावधी कमी होणार होता आणि काही याचा वाढ होणार होता. तर त्यासाठी म्हणून अर्ध्या राज्याची त्याला संमती पाहिजे. आलं का लक्षात. सो अर्ध्या राज्याची संमती पाहिजे. आता 97वी घटना दुरुस्ती केली 2011 मध्ये, जे आहे सहकारी संस्थांच्या संदर्भात. आणि सहकारी संस्था हा विषय हा आहे राज्यसूचीतला. सरकारनं काय केलं माहिती आहे का, राज्यांच्या अर्ध्या राज्याची परमिशन न घेता घटना दुरुस्ती सादर केली. आता यावर्षी रद्द झाली, 2 वर्षापूर्वी रद्द झाली. का, चुकीच्या पद्धतीने केली. ॲक्च्युअल पद्धत काय पाहिजे होती, ही पद्धत पाहिजे होती. समजलं. म्हणजे आपल्या संविधानाचा जतन करता हा कोण आहे, हा जतन करता आहे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय. कळलं. त्याच्यानंतर आपल्या सूच्या आहेत, अनुसूची 7 मध्ये सूच्या दिल्या आहेत ना, अनुसूची 7 त्यामध्ये सूच्या दिल्या आहेत. तर मग या सूचीमध्ये जर बदल करायचा असेल, जसं GST कायद्यानं काय केलं, केंद्र सूचीतले 8 विषय रद्द केले, 8 टॅक्स रद्द केले. म्हणजे ते राज्य सूचीतले 8 टॅक्स रद्द केले आणि ते केंद्राकडे पाठवले. तर मग याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी, ठीक आहे, त्या ठिकाणी तिथं आपल्याला अर्ध्या राज्यांची परमिशन घेणं काय बनलं, अनिवार्य बनलंय. कळालं का, समजतंय का. त्याच्यानंतर केंद्र म्हणजे संघ
आणि राज्य यांचे अधिकार, कोणते अधिकार? कायदेविषयक अधिकार. आता नॉर्मली काय असते नॉर्मली की केंद्र सूचीवर कायदा करतो, राज्य सूचीवर कायदा करतो. केंद्रानं केलेला कायदा संपूर्ण देशात लागू असतो, राज्यानं केलेला कायदा राज्य सूचित असतो. आता जसं पोलीस हा विषय राज्य सूचित आहे, पण जर केंद्राला जर तो विषय त्याच्यावर कायदा करायचा असेल तर निम्म्या राज्याची परमिशन घ्यावी लागते की देख भाई पोलीस हा विषय तुमचा आहे पण मी कायदा करतो, याच्याबद्दल तुमचं काही म्हणणं आहे का? तर या प्रकारे त्यांच्या परमिशन घेणं अनिवार्य असतं. म्हणजे समजून घ्या, जिथं जिथं संघराज्यीय तरतूद येतं ना त्या ठिकाणी ते असते. आणि एक लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकारी अधिकार जरी असले, कार्यकारी अधिकार काम करण्याचे अधिकार, तरी त्यावेळेसही लागतं, जसं GSTच्या वेळेस लागलं होतं. ओके, समजलं. आणि एक सर्वात महत्त्वाचं 368 कलम स्वतः 368 कलमामध्ये जर समजा सरकारनं काय केलं, घटनादुरुस्तीद्वारे जर 368 कलम काढून टाकलं तर की यापुढे घटनादुरुस्ती नावाचा प्रकारच नसेल, किंवा घटनादुरुस्ती साध्याच बहुमताने होईल, किंवा घटनादुरुस्तीला निम्म्या राज्याची तरतूदच रद्द करतोय. मला सांगा 368 जर कलम काढून टाकत असाल तर त्याला तर राज्याची परमिशन लागेल ना. नाही तर राज्य केंद्र आपल्या अकॉर्डिंग काय करू शकते, चेंजेस करू शकते. समजलं का तुम्हाला? म्हणून ना आपल्या संविधानात तुम्हाला हे 3 प्रकार दिसतात. ओके, याला काय म्हणतात? कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट, अमेंडमेंट ऍक्टचे 3 प्रकार. कळाले? कोणकोणते प्रकार आहेत मग? साध्या बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने, आणि संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्या राज्याचं काय पाहिजे असते? निम्म्या राज्याची साध्या बहुमताने मंजुरी पाहिजे असते. आलं का लक्षात? कळालंय? मग बघा सुरुवातीपासून बघा आपण शिकतोय काय? घटना दुरुस्ती. 1 मिनिट मला हेडिंग देऊ द्या. एक मिनिट फक्त. घटना दुरुस्ती. ओके, झालं. हे झालं आपलं काय? हेडिंग. घटना दुरुस्ती. बघा, घटनेत बदल आणि घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती म्हणजे आर्टिकल 368 भाग 20 मधील आर्टिकल 368 नुसार विशेष बहुमताने केलेला बदल होय. मी बाजूला राहील, तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्यायचे. दुसरं, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे काय? जेव्हा भाग 20 आर्टिकल 368 नुसार संसदेच्या विशेष बहुमताने केलेले पुढील बदल. जुना भाग अनुच्छेद परिशिष्ट रद्द करणे किंवा नवा भाग अनुच्छेद परिशिष्ट ऍड करणे किंवा त्याच्या शब्दात बदल करणे. त्यानंतर विशेष बहुमताचे 2 प्रकार. म्हणजे विशेष बहुमत म्हणजे काय की एकूण सदस्यांच्या निम्म्यापेक्षा 1 जास्त आणि उपस्थितांच्या 2/3 इतकं. कळालं हे? त्यानंतर खाजगी विधेयक म्हणजे मंत्री नसलेल्या खासदारांना मांडलेलं विधेयक, आणि सार्वजनिक विधेयक म्हणजे मंत्र्यांना. हे सोपी असतं. ओके, घटना दुरुस्तीचे प्रकार सांगितले 3, हे पुढे एक्सप्लेन पण केले आहेत. घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडता येतं, राज्य विधिमंडळात नाही. संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतं, पूर्व परवानगीची गरज नाही. कोण मांडते? खाजगी किंवा सरकारी, दोघांनाही समान अधिकार आहे, दोन्ही लोकसभा राज्यसभेला. विशेष बहुमत लागतं काही स्थितीमध्ये निम्म्या राज्यात, संघराज्य तरतुदीमध्ये. संयुक्त बैठकीची तरतूद नाही आणि विटो नाही आहे. 24व्या घटना दुरुस्तीने कंपल्सरी केला आहे. त्यानंतर हे 3 प्रकार सांगितले. कळालं का? आणि हे असं का होतं त्याबद्दल संघराज्य तरतूद ही पण कन्सेप्ट आता तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजून सांगितली. येते का लक्षात? सो म्हणून एक लक्षात ठेवायचं की जिथं जिथं तुम्हाला राज्य सहभागी दिसेल, मी प्रत्येक गोष्ट लिहिली नाही तिथं, पण जिथं जिथं राज्याचा सहभाग दिसेल त्या ठिकाणी काय काय असतं, त्या ठिकाणी त्याचं ते इन्क्लुडिंग असतं. कळालं का? सो विद्यार्थी मित्रांनो, हा काय होता तुमचा टॉपिक, ज्याचं नाव घटना दुरुस्ती. आपण नवीन असे व्हिडिओ घेऊन येत जाऊ आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.